सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर मार्चने जाणार आहोत, लॉंग मार्चने. कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे. राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा आमचा निर्वाचन आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या, तुम्ही ॲफिडेव्हिट द्या, तुम्ही शपथपत्र द्या. याला काय म्हणावं? आताही हे त्या ठिकाणी सातत्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीवर बोलतायत, इकडे बोलतायत, तिकडे बोलतायत, पण इलेक्शन कमिशनला फेस करायला तयार नाही आहेत. इलेक्शन कमिशन त्यांना पत्र देते आहे, नोटीस देते आहे, बोलवते आहे, जाहीर निमंत्रण देते आहे. तिथे हे बोलत नाही. कारण मी यापूर्वीच सांगितलं, शूट अँड स्कूट, गोळा दागा आणि पळून जा, ही रणनीती यांची आहे. राहुल गांधीवर मी कालच बोललेलो आहे. खोटं बोला, रेटून बोला चालू आहे राहुल गांधीचं. मी काँग्रेस पार्टीच्या नेत्याला आवाहन करतो, आम्ही यावेळी ज्या निवडणुका जिंकणार आहे 51% वर मतांनी जिंकणार आहे. आता मतदारी दुरुस्त करून घ्या ना. आहे ऑब्जेक्शन, आता वेळ आहे, ऑब्जेक्शन घ्यायला वेळ आहे. का घेत नाही ऑब्जेक्शन तुम्ही?